नमस्कार. ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज एक महत्त्वाची जागतिक घडामोड घडलेली आहे. ती म्हणजे गेले महिना ते दीड महिन्यापासून सुरू असलेलं अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाला युद्धविराम मिळालेला आहे 15 दिवसांसाठी. त्यामुळे आता स्ट्रेट ऑफ होर्मुझ किंवा होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये आता वार्तालाप होईल आणि चर्चेच्या फेऱ्यांनंतर पुढे युद्ध आणि त्याचं काय वळण घेतं आणि त्यानंतर शांतता नांदते का हे पाहणं महत्त्वाचं ठरत असलं तरी या सगळ्या घडामोडींचा परिणाम तुमच्या आमच्या कापूस, सोयाबीन, मका, तूर, हरभरा या सगळ्या दरांवर होत आहे. विशेषतः कापूस आणि सोयाबीनच्या बाजारभावावर यातनं काही परिणाम होणार आहेत का? हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडणं म्हणजे मागच्या काही दिवसांपासून वाढत असलेले कापसाचे बाजारभाव हे खाली येणार, वाढणार, सोयाबीनचे बाजारभाव वाढणार, खाली येणार, मक्याला कसे दर मिळणार, तुरीचं काय होणार, या सगळ्यांची काळजी किंवा उत्सुकता शेतकरी बांधवांमध्ये आहे. ज्येष्ठ कृषी अर्थतज्ञ आणि शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंदिया आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. चॅनल शेवटपर्यंत बघा. जे चॅनलला नवीन आहे ते तातडीनं इथे हिरव्या बटनावर क्लिक करून लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. अमेरिका आणि इराणच्या विरुद्धच्या लढाईमुळे समुद्र मार्गातली वाहतूक जी खोळंबलेली आहे त्याच्यामुळे आणि या सगळ्या युद्धामुळे जागतिक बाजारात क्रूड ऑइलचे भाव वाढलेले आहेत. $60 प्रति बॅरल ते $120 पर्यंत गेले. आज असं म्हणतात की अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या घोषणेमुळे ते पुन्हा $100च्या आसपास आलेले आहेत. पण या क्रूड ऑइलच्या भाववाढीमुळे मॅनमेड फायबरचे भाव जगात वाढलेले आहेत. मॅनमेड फायबरचे भाव म्हणजे टेरिलिन, टेरिकॉटचे भाव वाढल्यामुळे, सिंथेटिक फायबरचे भाव वाढल्यामुळे सुती धाग्याला मागणी वाढलेली आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झालाय की अमेरिकेमध्ये जे कापसाचे भाव 70-72 सेंट 1 पाऊंड रुईचा होता, म्हणजे जवळपास 48,000 50,000 रुपये खंडी, तो वाढून 83-84 सेंट 1 पाऊंड रुईपर्यंत गेलेला आहे. म्हणजे जवळपास 60,000 रुपये खंडी आज अमेरिकेतच रुईचा भाव झालेला आहे. आणि ती रुई वाहतूक करून जर भारतात आणली तर ती त्याच्यापेक्षा महाग होईल. आणि त्याच्यामुळे भारतात सुद्धा कापसाचे भाव जे 7,000, 7,200, 7,400 रुपये क्विंटल पर्यंत होते ते सुद्धा आता 8,800, 8,900 चांगला कापूस हा आता बाजारात खपतो आहे. MSP 8,100 रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी कापूस हा MSPच्या कमी किमतीतच विकला होता. याचं दुसरं कारण आणखी असं झालंय की भारतात यंदा कापसाचं उत्पादन कमी आहे. 350 लाख गाठीचं उत्पादन होईल असा अंदाज होता. तो 325 लाख गाठीवर आला आणि आता तो 310 लाख गाठीवर आलेला आहे. दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव वाढलेले आहेत क्रूड ऑइलचे भाव वाढल्यामुळे. अनेकांना हे लक्षात येत नाही की क्रूड ऑइलचे भाव वाढले तर पाम तेलाचे भाव वाढतात, पाम तेलाचे भाव वाढले तर सोयाबीन तेलाचे भाव वाढतात, सोयाबीन तेलाचे भाव वाढले आपण ते आयात करतो त्याच्यामुळे आपल्या देशातल्या खाद्यतेलाचे भाव वाढतात. त्याच्यामुळे कापसाच्या तेलाचे सुद्धा भाव, सरकीच्या तेलाचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. आणि ढेपीचे भाव वाढलेले आहेत विशेष करून. त्याच्यामुळे 4,200 4,400 रुपयापर्यंत सरकी खपते आहे. 60,000 रुपयाच्या वरती रुईचे भाव झालेले आहेत. CCIनी जो कापूस आतापर्यंत हमी किमतीत खरीदले होता त्याच्या गाठीच्या विक्रीच्या किमती सुद्धा CCIनी वाढवलेल्या आहेत या तेजीमुळे. याचा एकंदरीत परिणाम हा आहे, भारत सरकारच्या धोरणामुळे काही कापसाचे भाव वाढलेले नाही आहेत, ते या युद्धजन्य परिस्थितीमुळे, जागतिक परिस्थितीमुळे वाढलेले आहेत. मला असं वाटतंय की भारत सरकारने याच्यातनं धडा घेऊन आता खाद्यतेलावर आयात कर कमी करण्याची जी चर्चा सुरू आहे ती बंद करायला पाहिजे. कारण खाद्यतेलावरच्या आयात करावरची ड्युटी जर कमी केली आणि खाद्यतेल स्वस्त केलं तर मग सरकीचे भाव पडतील, कापसाचे भाव पडतील, सोयाबीनचे भाव पडतील. हे शेतकरी विरोधी धोरण सरकारने बंद करावं. आणि सरकारने आता एक गोष्ट मान्य करावी की जागतिक बाजारात जी तेजीबंदी आहे त्याच्यापासून भारताच्या शेतकऱ्यांना संरक्षण देणं हे गरजेचं आहे. आतापर्यंत कापसाला भाव नव्हते कारण अमेरिकेच्या कापूस उत्पादकांना जी सबसिडी आहे त्या सबसिडीमुळे अमेरिकेने जगातल्या बाजारातले भाव पाडलेले होते.
युद्ध संपल्यानंतर जर पुन्हा परिस्थिती पहिल्यासारखी झाली आणि अमेरिकेच्या सबसिडीमुळे जगातले भाव पडले तर शेतकऱ्यांना कापसाची हमी किंमत सुद्धा मिळणार नाही. पुढच्या वर्षी शेतकऱ्यांचा सगळा खर्च वाढणार आहे. शेतकऱ्यांना कापसाच्या शेतीमालाच्या हमी किमतीची गॅरंटी देऊन शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्याकरता प्रोत्साहित करणं हेच आत्मनिर्भर भारताकरता आणि स्वदेशीच्या यशाकरता अत्यंत गरजेचं आहे. हे आम्ही प्रभू रामचंद्राच्या साक्षीने मोदी सरकारकडे विनंती करतो. आमच्या या विनंतीला मोदी सरकारने मान द्यावा आणि श्रीरामानी मोदी सरकारला सद्बुद्धी द्यावी. नमस्कार, धन्यवाद.